जळगावच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेची खुर्ची चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या आरक्षण सोडतीने सगळ्यांचे लक्ष मुंबईहून थेट जळगावकडे वळवले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणामुळे आता शहराच्या प्रथम नागरिक पदावर महिला नेतृत्व निश्चित झाले असले तरी प्रश्न एकच आहे, ही खुर्ची नेमकी कोणाच्या वाट्याला येणार? स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपमध्ये नावांची जोरदार चर्चा सुरू असून अनुभवी नेत्या की नव्या चेहऱ्याला संधी याकडे संपूर्ण जळगावचे लक्ष लागलेले आहे. चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बळ एमएच. जळगावच्या राजकारणातील सर्वात महत्वाची खुर्ची म्हणजेच महापौर पद आता कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत झालेल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये जळगाव महानगरपालिकेचे महापौर पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला म्हणजेच ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. 75 सदस्यांच्या महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने भाजपची रणरागिणी शहराची प्रथम नागरिक होणार आता निश्चित झाले आहे. जळगाव महापालिकेच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठी स्थित्यंतरे आली आहेत. यापूर्वी जयश्री महाजन यांनी महापौर म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या काळात शहरात अनेक विकास कामे प्रस्तावित झाली, मात्र राजकीय उलथापालथींमुळे अनेक प्रकल्प अद्याप मार्गी लागलेले नाहीत. त्याआधी सीमा भोळे आणि भारती सोनावणे यांनी देखील महापौरपद भूषवले आहे. आता नवीन आरक्षणासह नवीन महापौरांकडून जळगावकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. या शर्यतीत दोन नावे सर्वात आघाडीवर आहेत. दीपमाला काळे आणि उज्ज्वला बेंडाळे या दोन्ही नेत्यांनी सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येत आपली ताकद सिद्ध केली आहे. चला त्यांच्याबद्दल थोडं सविस्तर जाणूया. दीपमाला काळे प्रभाग क्रमांक 7. काळे कुटुंबाचा जळगाव महापालिकेत गेल्या 2 दशकांपासून मोठा दबदबा राहिला आहे. 2013 पासून सलग विजयाची हॅट्रिक साधणाऱ्या दीपमाला काळे यंदा बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर उज्ज्वला बेंडाळे प्रभाग क्रमांक 12 भाजपचे महानगर जिल्हाध्यक्षपद सांभाळलेल्या बेंडाळे यांच्याकडे मोठा संघटनात्मक अनुभव आहे. तांत्रिक कारणाने त्या बिनविरोध विजयी झाल्या असून पक्षातील निष्ठावान चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. अनुभवी नावांसोबतच राजकीय वारसा लाभलेला विद्या मुकुंदा सोनवणे, माधुरी अतुल बारी आणि कविता सागर पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या पण ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या गायत्री राणे आणि वैशाली पाटील यांसारख्या महिलांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. नवीन महापौरांची निवड झाल्यानंतर त्यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा असणार आहे. जळगावकरांनी नेहमीच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष केला आहे, जसं की सर्वप्रथम रस्त्यांची दयनीय अवस्था. जळगावातील मुख्य रस्त्यांपासून ते गल्ली बोळातील रस्त्यांपर्यंत सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अमृत योजनेच्या कामांमुळे खोदलेले रस्ते अद्याप नीट न झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. मग द्वितीय पाणी पुरवठा आणि सांडपाणी. शहरात नियमित पाणी पुरवठा होणे आणि पावसाळ्यात तुंबणाऱ्या सांडपाण्याचे नियोजन करणे हे नवीन महापौरांपुढील मोठे आव्हान असेल. त्यानंतर तृतीय कचरा व्यवस्थापन. घन कचरा प्रकल्पाची संथ गती आणि शहरात ठिकठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढीग ही जळगावची जुनी समस्या आहे. मग चौथं वाहतूक कोंडी आणि पार्किंग. वाढत्या वाहनांच्या तुलनेत पार्किंगची व्यवस्था नसल्याने बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी होत आहे. जळगावकरांची अपेक्षा आहे की आम्हाला केवळ आश्वासने नकोत तर प्रत्यक्ष कृती हवी आहे. जो महापौर रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावेल आणि शहराचे सौंदर्य वाढवेल त्याला जळगावकर साथ देतील. महापौर पदाचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा असतो. 2018 प्रमाणेच यावेळी हे पद विभागून दिले जाण्याचे संकेत आमदार सुरेश भोळे यांनी दिले आहेत. 2.5 वर्षांच्या काळात जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सर्व नेत्यांशी चर्चा करून महापौर निवडीच्या 2 दिवस आधी अधिकृत नावाची घोषणा केली जाईल, असे आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्ट केले आहे. जळगावच्या विकासाची धुरा कोणाच्या हातात द्यायची याचा अंतिम निर्णय आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि गिरीश महाजन घेतील. अनुभवावर शिक्कामोर्तब होणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार हे पाहणे उत्सुकताचे ठरेल. जळगावकरांचे लक्ष आता त्या 2 दिवसांआधी होणाऱ्या घोषणेकडे लागले आहे. मित्रांनो, रस्त्यांवरील खड्डे, पाण्याची अनियमितता, कचऱ्याचे ढीग आणि वाढती वाहतूक या सगळ्या समस्यांच्या गर्दीतून जळगावला बाहेर काढण्याची जबाबदारी आता नव्या महापौरांवर असणार आहे. 2.5 वर्षांचा कार्यकाळ कमी असला तरी कामाचा ठसा उमटवण्यासाठी तो पुरेसा ठरेल का, हे येणारा काळच ठरवेल.
अनुभवाला प्राधान्य दिले जाईल की नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला जाईल, याचा फैसला लवकरच होणार आहे. तोपर्यंत जळगावकर एकच अपेक्षा ठेवून आहेत, नुसती आश्वासने नकोत. आता शहराला खऱ्या अर्थाने दिशा देणारा महापौर हवा. आता सगळ्यांचे डोळे त्या 2 दिवस आधी होणाऱ्या निर्णायक घोषणेकडे लागले आहेत. तुम्हाला काय वाटतं? जळगावचा नवा महापौर कोण होणार? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.